नमस्कार, माझं नाव जितेंद्र रामदास सांगोडकर, राहणार पिंपरी चिंचवड। माझं स्वतःचा एक कारखाना आहे, शांतादुर्गा एंटरप्राइजेस म्हणून। MIDC मध्ये मी अँटी करोसिव्ह ट्रीटमेंटचं काम करतो, सॅन ब्लास्टिंग आणि पेंटिंग। गेल्या 2 वर्षापासून मला लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि डॉक्टरच्या कन्सर्न प्रमाणे डॉक्टरांकडे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो। व्हायटल हॉस्पिटलला फिरलो, व्हायटल हॉस्पिटलमधनं ग्लोबल हॉस्पिटल बॉम्बे परेलला गेलो। सगळ्यांनी मला सांगितलं की तुमचं लिव्हर डॅमेज आहे, 80% डॅमेज आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 6 महिनेपर्यंत सर्वाइव्ह करू शकता, नाही तर तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट ताबडतोब करावं लागेल। आज 2 वर्षानंतर मी तुमच्या समोर बोलतोय आणि 1.5 वर्षापासून मी हा त्रास काढलेला आहे। आणि सध्या मी माझे मित्र भावेश जाधव हे एक दिवस मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी मला सांगितले की तू एवढं सगळं औषध पाणी करतोय, कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 वर्षात माझे जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च झाले। तर तो म्हणला मी तुला एक छोटंसं आयुर्वेदिक तुला मी हे देतो, ते आयुर्वेदिक तू औषध घेऊन बघ, तुला काय फरक पडतोय का म्हणून। मी म्हणलं इतर पण लोकांनी मला बरंच काय काय दिलं होतं, त्यांनी पण मला काही फरक पडला नव्हता भावेश। आणि शेवटी कसं होतं की माणूस एका जागी जाऊन थकल्यानंतर विचार नाही करत की काय आता कोण काय देते, बाबा तुझ्यावर विश्वास ठेव, ह्याच्यावर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव। त्याप्रमाणे भावेशनी मला जे प्रोडक्ट दिलं ते कसं काय दिलं आणि मलाच कळायला तयार नाही की तो माझ्याकडे कसा काय आला। आणि त्यांनी मला हे प्रोडक्ट्स दिले, ॲस्क्लिपियस कंपनीचे इम्युनोडॉक कंपनीचे हे प्रोडक्ट आहेत सगळे। इम्युनोडॉक आहे, थंडरब्लास्ट आहे, ओके, पंचतुलसी आहे, पंचतुलसी आहे, त्रिफळा पण घेतलं होतं त्रिफळा आहे, ओके ओके। हे सगळे प्रोडक्ट त्यांनी मला दिले आणि मला म्हणलं 1 महिना जर तुला फरक नाही पडला तर मला पैसे देऊ नको, अच्छा, आणि जर फरक पडला तर हे तू कंटिन्यू माझ्यासाठी 3 महिने कर। तर मी म्हणलं ठीक आहे बाबा, का आता त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणलं तू पण दे। तर हे मला त्यांच्या डॉक्टरांकडे पण ते माझ्या मिसेसला घेऊन गेले होते, आळंदी या ठिकाणी। अच्छा, तर त्यांनी हे कसं घ्यायचं सगळं मला सविस्तर सांगितलं माझ्या मिसेसला, की 1 तास अगोदर काय घ्यायचं, जेवायच्या आधी, जेवल्यानंतर 1 तासानंतर काय घ्यायचं, आणि अशाप्रमाणे मी 1 महिना कंटिन्यू हे औषध चालू ठेवलं। त्याचप्रमाणे मी डॉक्टरांच्या गोळ्या घेत होतो। ह्याच्यामध्ये मी नंतर मला जसा जसा 15 दिवसात फरक जाणवला तसा मी 1 दिवसाचा गॅप दिला, म्हणजे ॲलोपॅथिक गोळ्या घेतात ॲलोपॅथिकच्या गोळ्यांना। ओके, परत 15 दिवसांनी परत 2 दिवसाचा गॅप